मध्ये अतिवृष्टीच्या निधीच्या मिळणाऱ्या लिस्टमध्ये आपलं नाव टाकून घ्यायचं आहे. तर सर्वप्रथम ज्यांनी आपला अकाउंट नंबर व आधार कार्ड तलाठ्याला दिलेला आहे त्यांनी तलाठ्याकडे जे लिस्ट तयार झालेली आहे, जे लिस्ट फायनलाइज झालेली आहे, ती लिस्टमध्ये एकदा आपलं नाव आहे की नाही ती लिस्ट एकदा बघून घ्यायची आहे व व्हेरीफाय करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला निधी संपादन करण्यासाठी किंवा मग निधी मिळण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही, कारण निधी डायरेक्ट आपल्या अकाउंटमध्येच जमा होणार आहे. नोंद नसेल तर आपण आपल्या तलाठ्याकडे जाऊन आपल्या अकाउंटची आणि आपल्या आधार कार्डची नोंद करून घ्यायची आहे. यावेळेस जे आधार सीडिंग आहे, जे आपण सीएससी सेंटरवर जाऊन आधार सीडिंग करायचो, यावर्षी त्या गोष्टीची आवश्यकता पडलेली नाही किंवा मग आवश्यकता पडणार नाही. डायरेक्ट आपल्या अकाउंटमध्ये शेतकरी मित्रांच्या डायरेक्ट अकाउंटमध्ये तो निधी, ती अतिवृष्टीचे पैसे, अतिवृष्टीचं अनुदान आपल्या अकाउंटमध्ये डायरेक्ट जमा होणार आहे. आधार नंबर, आपला अकाउंट नंबर हे आपल्या मोबाईल नंबरशी लिंक आहे की नाही किंवा मग आपला मोबाईल नंबर अपडेटेड आहे की नाही, तर याची सुद्धा शहानिशा एकदा करून घ्यायची आहे. जर काही प्रॉब्लेम असतील किंवा मग आपलं अकाउंट आपल्या मोबाईल नंबरशी लिंक नसेल तर तिथे सुद्धा आपल्याला थोडासा प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. तर याच्यासाठी आपण याची सुद्धा काळजी घ्यायची आहे आणि आपलं अकाउंट आपल्या मोबाईल नंबरशी निगडीत करून घ्यायचं आहे किंवा मग लिंक करून घ्यायचं आहे. आधार कार्ड अकाउंट नंबर लिंक होणं आपल्या सर्वात महत्वाचा फॅक्टर आहे. त्याच्यासाठी आपल्या अकाउंटला आपला मोबाईल नंबर लिंक असणं, आपल्या आधार कार्डला आपला मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे. तर पुनश्च एकदा आपण सर्वांचे मी अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो आपल्या मिळणाऱ्या निधीसाठी. तर आजपासून किंवा मग कालपासून निधी वाटप, जी अतिवृष्टीचा निधी शासनातर्फे मिळणार होता, ते निधी वाटप सुरू झालेलं आहे. त्वरा करा. जर लिस्टमध्ये नाव नसेल तर तलाठ्याशी संपर्क साधा, तो आपल्या लिस्टमध्ये नाव टाका आणि लिस्टमध्ये नाव जर असेल तर कुठपर्यंत, कधीपर्यंत व किती प्रमाणातनी सबसिडी किंवा मग किती प्रमाणातनी अनुदान निधी मिळणार आहे याची शहानिशा आपल्या तलाठी दरबारी करून घ्यावी. ठीक आहे मित्र, आजच्यासाठी एवढंच. जाता जाता एकच रिक्वेस्ट करील की या चॅनलमध्ये मी आपल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी व शेतीच्या हितासाठी जी काही नवीन नवीन माहिती आहे ती मी घेऊन येणार आहोत. तर त्याच्यासाठी आपण एवढंच करायचं आहे की चॅनलला लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि शेअर करायचं आहे, जेणेकरून आपल्याला जी काही नवीन माहिती मला मिळेल, जे शासन दरबारी जे निर्णय घेतले जाईल, जे आपल्या शेतकऱ्यांच्या हिताचे असतील, तर ती माहिती आपल्याला सर्वप्रथम मिळावी यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. ठीक आहे मित्र, धन्यवाद.